Saregama idea Saregama. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. माणसानं आव्हान घ्यावं तर मोठंच आव्हान घ्यावं. आयडिया सारेगमपच्या मंचावर आम्ही सुद्धा एक असंच मोठं आव्हान घेतलं. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ सगळ्यांना दाखवणाऱ्या संगीतकारांची, काही निवडक संगीतकारांची गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे मोठं आव्हान, आणि ती सुद्धा तुमच्या आवडत्या कलाकारांच्या गाण्यांमधून ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत असा आमचा प्रयत्न. एखादी मैफिल अर्धवट सोडून जाताना जशी मनाला हुरहुर लागते ना, तसं तुमच्या बाबतीत झालेलं असणार याची मला खात्री आहे. कालच्या भागामध्ये 6 तुमच्या आवडत्या कलाकारांच्या तोंडून तुमच्या आवडत्या संगीतकारांची गाणी तुम्ही ऐकलीत. पण असंही वाटलं असेल की अरेच्या, मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ वगैरे म्हणतायत, पण माझ्या आवडत्या संगीतकाराचं गाणं कसं नाही? काळजी करू नका, कदाचित आजच्या एपिसोडमध्ये, आजच्या भागामध्ये तुमच्या या आवडत्या संगीतकाराचं गाणं असू शकेल. आणि लक्षात आहे ना, आजचा दिवस आहे एका कलाकाराला निरोप देण्याचा दिवस, अर्थातच एलिमिनेशनचा दिवस. पण आजच्या या भागाला सुरुवात करण्याआधी आपण स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. आजच्या या आपल्या भागाची सुरुवात आपण ज्या गाण्याने करणार आहोत, हे गाणं खरं तर गायलंय बाबूजींनी, पण सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचा असाच समज होता की या गाण्याचं संगीत सुद्धा त्यांनी दिलंय. पण तसं नसून या गाण्याचं संगीत ज्यांनी दिलंय त्या संगीतकारानं बैठकीच्या लावणीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रयोग केलेत. आणि अशाच संगीतकाराचं गाणं घेऊन येत आहेत आजचे आपले पहिले कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी. लागले तुझला हे ते लागेल का, जे वेड मजला लागले तुझला हे ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला लागले. स्वप्ने तुला मी पाहतो, स्वप्ने तुला मी पाहतो जागेपणी, मी पाहतो जागेपणी, जे मी मुकेपणी बोललो शब्दात ते रंगेल का, जे वेड मजला लागले. घटकेचा तुझा, हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण झालो, जे जागले माझ्या मनी चित्ती तुझ्या जागेल का, जे वेड मजला लागले तुझला हे ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला लागले. फार मजा आली मोहन काका. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, पण मला आधी प्रॉमिस करा तुम्हाला राग नाही येणार. नाही, मी अतिशय शांत माणूस आहे. नाही, मी असंच विचार करत होतो की गाण्याचे शब्द इतके छान आहेत, हे वेड मजला लागले. तर तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जेव्हा तुम्ही अजून तरुण होता, तेव्हा अशी कोणी मुलगी जिने तुम्हाला वेड लावले वगैरे? माझी बायको ना, माझ्या कॉलेजमध्ये होती, माझ्या वाड्यात होती. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत. आजही आम्ही 37 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आम्ही आजही एकत्र आहोत आणि यापुढे एकत्र राहणार. क्या बात आहे, क्या बात. तेव्हा लागलेलं वेड सुटलेलं नाही, मला माहिती आहे. भयंकर जीवापड प्रेम आहे ज्योतीवर. आणि मोहनला एक तर मुख्य म्हणजे गाण्याचं पण भयंकर वेड आहे.
माझ्या आईच्यावरती तर भयंकर श्रद्धा आहे. भयंकर. म्हणजे आईला माऊली म्हणतो तो. जबरदस्त म्हणजे माऊलीच ती, माऊलीच. त्यामुळे मोहनच्या तोंडून हे गाणं एकतर खूप बरं वाटलं. एक तर वसंत पवारांचं संगीत, पवारांची खासियत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लावणी, बैठकीतली लावणी, नंतर फडावरची, बोर्डावरची लावणी, साधी सोज्वळ सोप्या चालीतून, शब्दातून अशीच चाल देऊन लोकांना गुणगुणायला लावणारी. त्यावेळेला मला वाटतं राजा गोसावींवर चित्रित झालेलं गाणं आहे. त्यामुळे ते राजा गोसावी इतके सहज असे की खरंच ह्यांनीच फक्त प्रेम करावं असं त्यावेळी वाटायचं. किती सगळं जग सोज्वळ होतं. आज ते पुन्हा मोहनच्या रूपाने आम्हाला ते ऐकायला मिळालं आणि मोहन इतकं तल्लीन होऊन ते गात होता. बहुतेक ती दिसत होती ज्योती त्याला. पण फार गोड म्हटलं मोहननी पण. आणि ह्या गाण्यातलं साधेपण, सोज्वळपणा वसंत पवारांनी इतका सुंदर तो आपल्या चालीमध्ये आणला आहे. त्यांना, वसंत पवारांना माझ्यातर्फे वंदन. अवधूत, तुम्ही ना क्यूट आहे, तुम्ही क्यूट वाटता फार गाताना. म्हणजे मी विचार करतो नक्की क्यूट काय आहे. तर तुम्ही एक तर तुम्ही ज्या प्रकारे तल्लीन होता त्या गाण्यामध्ये, ते तुमची ती मुद्रा खूप क्यूट वाटते. आणि तुम्ही मस्त गायलात. म्हणजे आणि ताल खूप अवघड होता सांभाळायला, जपायला ताल अवघड होता. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. खूप मजा आली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मोहन काका, कालच्या भागापासून गुण मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कमेंट्स तर खूप उत्तम मिळालेल्याच आहेत. आज तुम्हाला गुण किती मिळाले ते बघूया. जरूर. माय गॉड. मोहन काका, तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद. निवडक संगीतकारांची निवडक गाणी तुमच्या आवडत्या कलाकारांच्या गळ्यातून. क्या बात आहे. अजून अशी बरीच गाणी ऐकायची बाकी आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. छोटीशी विश्रांती घेऊ. परत या लवकर. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. मला असं वाटायला लागलं की खरोखर आता एखादं गाणं कंपोज करावं तुमच्यासाठी. आणि मग आपण इतकं रिअलिस्टिक सगळं करत होतीस की मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची चिंता होती. तुझं असं हे सगळं बघितलं असेल तर तो घरी कसा विश्वास ठेवणार तुझ्यावरती. भेटे तरायाच्या सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवनाचा भार. या चिमण्यानं परत फिरा रे, चिंचेचे झाड दिसे मज. येऊ द्या. काय तू चावतोय मगासपासून. सारेगमप, आयडिया सारेगमप, सारेगमप, आयडिया सारेगमप. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत त्या गाण्याची खासियत अशी की या संगीतकाराला हे गाणं चित्रपट चित्रित झाल्यानंतर कंपोज करावं लागलंय, म्हणजे रचावं लागलंय. या गाण्याचं म्हणजे चित्रपटाचं चित्रीकरण आधीच झालेलं होतं. फक्त सिच्युएशन ऐकून आणि या चित्रपटातले तुकडे बघून या संगीतकारानं हे गाणं रचलंय. या संगीतकाराची अजून एक खासियत अशी की यांच्या गाण्यामधून नाट्यमयता आणि गूढता नेहमीच सगळ्यांना दिसत असते. अर्थातच हे जे नाट्य आहे हे निर्माण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि याच संगीतकाराचं गाणं घेऊन येते आजची आपली पुढची कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात दीप्ती भागवत हिचं. दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. या डोळ्याची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती, पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती.
सारा सहवासाविन नकोच याना अन्य कोठचा वारा तुमचा परिसर यासन भांगण घरकुल तुमची छाती पाठ लागही सदैव करतील असा कुठेही जगती. दीप्ती, मला असं वाटायला लागलं की खरोखर आता एखादं गाणं कंपोज करावं तुमच्यासाठी आणि मग आपण वा 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 वा. थँक्यू अभिजित सर. मला असं वाटतं की तुमच्या बाबतीत मला गायकांना ज्या कमेंट्स देतात त्या द्यायला सुरुवात केली पाहिजे असं वाटायला लागलं म्हणजे मला. म्हणजे आता तुम्हाला कळत नाही की हे कॉम्प्लिमेंट देतोय का काय करतोय म्हणजे. नाही नाही, हे कॉम्प्लिमेंटच आहे की खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हे गाणंच इतकं भारावून टाकणार आहे ना दीप्ती. तू खूप छान गायलीस. वातावरण निर्मिती इतकी सुंदर तयार पण केली, माहोल पण. डावजेकरांनी अप्रतिम संगीत दिलेलं आहे. दत्ता डावजेकर नोन ॲज डी डी म्हणायचे त्यांना. ते स्वतः उत्तम इलेक्ट्रॉनिक वाद्य तयार करायचे, वाजवायचे पण. माझ्या आईचं जे पहिलं गाणं रेकॉर्ड केलं त्यावेळी आई 11-12 वर्षाची होती. आणखी त्यांनी मला वाटतं लताबाई ॲज अ ॲडल्ट, लता दिदी ॲज अन ॲडल्ट सिंगर, 2 गायिका निर्माण करण्यामागे दत्ता डावजेकरांचा खूप मोठा हात आहे. इतकी साधी माणसं होती ना की एवढ्या मोठ्या मोठ्या संगीत रचना त्यांनी निर्माण केल्या, पण किती अनअज्युमिंग होते, साधे होते. त्यांना आपलं मोठेपण माहीत होतं की नाही ही शंका येणे इतके साधे होते. आणि दत्ताजींना पुन्हा एकदा सलाम. थँक्यू वंदना. क्या बात आहे. थँक्यू. मला खूप विचारायचं आहे. पॉलिटिकली करेक्ट उत्तर नको आता. तुझ्या मुलीच्या मागे पळणं सोडून आता गाण्यात पाठलाग होता ना, तर तू कोणाचा पाठलाग केलायस किंवा अजूनही करतेस, किंवा तुझा पाठलाग कोणी केलाय का? माझा पाठलाग करण्याच्या आतच, म्हणजे ती स्टेज येऊच दिली नाही त्याच्या आधीच मी लग्न केलं. खूप लवकर लग्न झालं अभिजित माझं. बालविवाह म्हणतात. बालविवाह. कितव्या वर्षी लग्न झालं, इफ आय मे आस्क यू? 19व्या वर्षी लग्न केलं मी. 20व्या वर्षी लगेच मुलगी झाली. म्हणजे तुझा पाठलाग करण्याची ज्यांना इच्छा असेल, आणि ती 9 वर्षाची आहे म्हणून सांगितलं, म्हणजे 20 वर्षाची वय. अच्छा, असं करू नये बायकांचं वय कॅल्क्युलेट, पण मी आपलं झालं आपलं. नको नको, आपलं गणित चांगलं असल्यामुळे असं. काय नाही, मी असं म्हणत होतो पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. थँक्यू व्हेरी मच. आताच्या संगीतकाराचं गाणं आपण ऐकणार आहोत. हा संगीतकार मुळात अतिशय उत्तम गायक होता. मराठी चित्रपट सृष्टीतल्या जवळजवळ प्रत्येक हिरोला त्यांचा प्लेबॅक त्यांनी दिला, अर्थात त्यांचा आवाज त्यांनी दिला, आणि जणू काही अधिराज्यच गाजवलं. एक तप याच संगीतकाराचं गाणं घेऊन येते आजची आपली पुढची कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात क्रांती रेडकर.
करशील का रे प्रयास तू हवास तू हवास तू प्रिया नाचते आनंदाने दूर उभा का उदास तू हवास मज तू हवास तू क्या बात आहे, मजा आली. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या क्रांतीसाठी. थँक्यू. मी गाण्याबद्दल बोलणं राहू दे, पण तुझे हे जे काय नखरे पापण्या फडफडवणं आणि एकदा माझ्याकडे कटाक्ष, एकदा अभिकडे कटाक्ष, एकदा तीन डोळा पण मारला तो. अरे डोळा मारला एवढं जोरात मारला. आणि वरती मधनं म्हणत होती हवा सत्तू हवा सत्तू हवा सत्तू. हे खरं पाहता हे सत्तूसाठीचं गाणं आहे. म्हणजे हा असं हवा सत्तू हवा सत्तू. एकदा ऑडियन्स कडे 2-3 लोक तिकडे उचला त्यांना. अरे स्ट्रेचर मागवा. तू इतकं रिअलिस्टिक सगळं करत होतीस की मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची चिंता वाटते की त्यांनी जर का चुकून मकून हा एपिसोड तुझं असं हे सगळं बघितलं असेल तर तो घरी कसा विश्वास ठेवणार तुझ्यावरती. नाही त्याला हे कसं कसं ओळखणार की ही खरं करते का खोटं करते. नाही त्याला अभिनय आहे, माहितीये त्याला माहितीये असणार. माहितीये. जोक सपाट. पण हे जे कटाक्ष आणि हा जो नखरा जो लावणीमध्ये सुद्धा अपेक्षित असतो तर तू ह्या गाण्यामध्ये दाखवलास तर तुझ्या अभिनयाला एकतर सल्यूट. थँक्यू सो मच. दुसरं म्हणजे किती व्हरायटी एका माणसाच्या डोक्यामध्ये असू शकते ह्याचं एक उदाहरण म्हणजे बाबूजी. आणि त्यांचं हे गाणं अतिशय अवघड गाणं आहे हे गायला, पण तुझ्या परीने तू खूप छान गायलीस. व्हेरी गुड. थँक्यू. क्रांती, तू आज परफॉर्मन्सनी जिंकलीस आणि त्यातलं मधलं जे हसणं अतिशय अवघड, म्हणजे भल्या जमलं नाही गाण्यात हसणं. ते आज तिने इतकी सुरेख ती हसली ना, खरंच खूप छान परफॉर्मन्स दिलास तू. मला असं वाटतं की त्यावेळच्या गाण्यांमध्येच इतका साधा सोज्वळपणा होता ना. आणि बाबूजींच्या गाण्यामध्ये ना बालगंधर्वांची गायकी होती स्वतःच्या गाण्यामध्ये, खूप छाप होती बालगंधर्वांची. त्यांचे आवडते राग म्हणजे यमन, मधुवंती वगैरे हे आवडते राग, आणि त्या रागावरची गाणी खूप त्यांनी बसवली आणि खूप लोकप्रिय केली. आणि लोकांच्या मनावर आरूढ होण्याचं तंत्रच त्यांना अवगत झालेलं होतं. म्हणजे महाराष्ट्रावरती त्यांनी अक्षरशः सांगीतिक राज्य केलं. त्या बाबूजींना या वंदनाची मानवंदना. क्या बात. थँक्यू सो मच. अवधूतकडून म आणि वंदनाताईंकडून प मिळालेला आहे. आजचा तुझा सगळा रेट्रो लुक बघून मला एकदम आठवलं की झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण त्या कार्यक्रमामध्ये तू एक माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स केला होतास. नाही, कोणीतरी दुसरं होतं. काय नाव त्यांचं? नाही, त्यांचं नाव होतं कुठलं, रूपमती देवी वगैरे असं काहीतरी. तू खूपशी तशीच दिसतेस ग. हा, ती ऍक्च्युली माझी लांबची रिलेटिव्ह आहे. हो जी, भेटायचंय. हो, मला भेटायचं. मी तेच विचारणार होतो की त्या. एक मिनिट. अरे भाई, कहाँ आ गई मैं? कौन सा सेट है ये? सारेगामापा तो नहीं? हाँ जी. अभी मैंने क्रांति का परफॉर्मेंस देखा. मेरी ऐसी लड़की है, गाती तो बिल्कुल अच्छा नहीं, लेकिन अपनी आंखों से वार करती है. कैसे लगता है आपको ये जो? बड़े प्यारी लोग हैं दोनों. वो तो बड़ा प्यारा है, देखो कितना मासूम सा बैठा है. जी, और वो जो है रूप की मलिका, उससे तो मुझे बड़ी जलन होती है. हाय, कोई इतना खूबसूरत कैसे लग सकता है? वैसे दोनों मेरे जिगर के छल्ले हैं. और तुम तो माशाअल्लाह कितने खूबसूरत हो. अब मुझे ऐसा लगता है मुझे यहाँ से चले जाना चाहिए. नहीं, आप अच्छा जी, अल्लाह हाफिज. ओहो ओहो ओहो. ब्रेक घे तू, ब्रेक घे. ती खरंच गेली. हो, तू ब्रेक घे. बरं, मी एक काम करतो, या रूपमती देवी नक्की मागे जाऊन काय करतायत ते बघतो. नक्की क्रांती होती की रूपमती देवी होत्या शोधतो. तुम्ही काळजी करू नका. एक छोटासा ब्रेक घ्या, असे जा असे परत या. पाहत राहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. भेटे तरायाच्या सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवना
गुलाबचा भार या चिमण्यानं परत फिरा रे चिंचेचे झाड दिसे मज हे उद्या काय तू चावतोय मगाचपासून काय तू चावतोस मगाचपासून मी गायलो तर आतनं हल्लास का नाही सांग मी गायलो तर आतनं हल्लास का नाही तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आता पुढे जे गाणं तुम्ही ऐकणार आहात या संगीतकारानं आपला ठसा फार वेगळ्या पद्धतीनं उमटवला. अत्यंत उडत्या चालीची गाणी, दादा कोंडकेंच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटामध्ये संगीत एवढ्या पुरतच मर्यादित न राहता हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी आपली वेगळी मोहोर उमटवली. याच संगीतकाराचं गाणं घेऊन येते आजची आपली पुढची कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात गिरीजा ओळखीचं. झाल्या तिन्ही साज करून शिंगार साज वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साज करून शिंगार साज वाट पाहते मी ग येणार साजन माझा. प्रीतीच्या दरबारीचा येणार सरदार मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार. दिलाच्या देव्हाऱ्यात बांधेन मी पूजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साज करून शिंगार साज वाट पाहते मी ग येणार साजन माझा. भेटे तरायाच्या सांगेन मी सार सोसवेन बाई मला यौवनाचा हार. कान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साज करून शिंगार साज वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. वाट पाहते मी ग येणार साजन माझा. अरे ओ दमन 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 जरा बाईंशी जरा बोलू द्या मला. गिरिजाबाई काय बात आहे. साजन येणार की नाही मला माहिती नाही. पब्लिक फार येडं केलं तुम्ही खाओ. वा वा. आणि बाकी गाणं कसं झालं ते तर आहेत तिथे बसलेले. विचारूयात. गिरिजा, तू जर का अशीच दिसत राहिलीस आणि अशीच ठुमकी लावत गात राहिलीस तर तुझा साजन, तुझा सखा, तुझा सुहृद तर तो नक्कीच येणार की. असं कुठं पळून जाणार आहे काय काय सुंदर गायलीस, काय गोड गायलीस. माहिती आहे तुला हे गाणं अर्थातच कंपोज केलंय खरं राम लक्ष्मणांनी आणि त्यावेळेला ते रेकॉर्ड झालेलं जुनं गाणं आहे. परंतु सुरेखाताईंनी ते इतकं परत पुन्हा त्याला पुनरुज्जीवित केलं आणि लोकांपर्यंत परत एकदा पोहोचवलं की नव्याने लोक ऐकायला लागले. तर त्यामुळे त्यांची एकदम आठवण झाली. त्या गातात त्यावेळेला एकदम ठसक्यात ठुमक्यात गातात. तर तुझं गाणं ऐकून आणि बघून त्यांची आठवण झाली. ही कॉम्प्लिमेंट आहे. थँक्यू सो मच. इतकी छान ॲक्ट्रेस, अधिक चांगली नर्तकी आणि आता अधिक चांगली गायिका, पार्श्वगायिका सुद्धा होऊ शकणार असेल तर म्हणजे मजा येईल. अवधूत म्हणाल तसं खूप छान गायलीस. त्यातला नखरा इतका छान दिलास तू. आणि मुख्य म्हणजे तुझ्यातला अल्लडपणा आणि अवखळपणा आणि ह्या गाण्यातला नखरेलपणा हे सगळं
मिक्स होत होतं. पण राम लक्ष्मणांच्या संगीताची कमाल आहे. त्यांनी हिंदी चित्रपट हम साथ साथ है किंवा मैंने प्यार किया, हम आपके है कौन, ही सुद्धा राम लक्ष्मणांचंच म्युझिक आहे. किती सुपरहिट गाणी झाली त्यांची. त्यामुळे त्यांना या निमित्ताने पुन्हा आपण एकदा सादर करतो रंगमंचावर. सुवर्ण काळातला फार मोठा हात असलेलं राम लक्ष्मणांचं म्युझिक तू आज छान प्रकारे सादर केलंस. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. वंदनाताईंनी ध दिलाय, अवधूतने प दिलाय. आता टेन्शन कमी झालंय? हो. बर, सुरेखाताईंचा मगाशी उल्लेख झाला आणि तू सुरेखाताईंची नक्कल सुद्धा थोडीशी करतेस, तर मलाही आवडेल, आम्हा सगळ्यांनाच आवडेल. सुरेखाताई बघत असतील तर त्यांनाही आवडेल. एक छोटासी झलक. भेटे तरायाच्या सांगेन मी सार, सोसवेन बाई मला यौवनाचा भार. का हो, पोचला का बाण? क्या बात आहे. मला माहित नव्हतं की ही नक्कल ती उटकी चांगली करतेस, पण चांगलं घ्यायला हरकत नसते. म्हणजे बाण पोचला का सोडता, हे जर का अख्खं गाणं तू असं गायला असतं तुला नी दिला असता मी. तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. या संगीतकारानं तशी चित्रपटांना गाणी कमीच दिली, पण त्याचबरोबर शास्त्रीय बैठक असलेल्या वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी यासारख्या गायकांकडून वेगळ्या धाटणीची गाणी गाऊन सुद्धा घेतली. अशाच महाराष्ट्राच्या लाडक्या संगीतकाराचं गाणं घेऊन येतोय आजचा आपला पुढचा कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगलेचं. चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही सांजा झाल्या झाल्या, तिन्ही सांजा झाल्या झाल्या. या चिमण्यानं परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही सांजा झाल्या झाल्या. अशा वेळी हसून तारे आई पासून दूर, चुक चुक करीते पाल उगाच, चिंता मज लागल्या. या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या. तिन्ही
जाहल्या. वैभव, मी खरंच मनापासून सांगतो, यू सरप्राईज्ड मी. मला चकित केलंस, कारण आतापर्यंत तुझ्या असंख्य चाहत्यांनी, प्रेक्षकांनी तुला ज्या विनोदी भूमिका साकारताना पाहिलंय, अनेक प्रेक्षकांना तू नेहमीच हसवत असतोस, तू रडूही शकतोस, हे मला आज कळलं. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, मला खरंच खूप थँक्यू. क्या बात है वैभव. तुमच्याकडनं हे गाणं ऐकताना खूप मजा आली. खळेकाकांचं कंपोजिशन आणि खळेकाकांची सगळीच कॉम्पोजिशन्स अशी एक गूढ वाटतात मला. मी ज्यावेळेला त्यांचा विचार करतो त्यावेळेला त्यामध्ये त्यातला जो मूळ सूर असतो किंवा त्यातला जो षड्ज असतो तो गाण्यावरती धुक्यासारखा पसरलेला असतो आणि तरी देखील तो तिथे नसतो. तो कुठेतरी लांब उभा असून गाण्याकडे पाहत असतो असं वाटतं कायम. तर खरोखर त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हा एक प्रचंड मोठा ग्रंथ आहे असं मला वाटतं संगीतकारांसाठी, अभ्यासासाठी. आणि विशेष करून त्यातून हे गाणं जे खळेकाकांच्या सगळ्या गाण्यांमधलं मला सगळ्यात भावणारं आणि मला असं उच्चांक वाटतो. आणि त्यांना स्वतःला देखील या गाण्याबद्दल खूप पॅशन होतं, कारण हे त्यांनी आणि लताबाईंनी केलेलं पहिलं गाणं आणि ते लताबाईंकडूनच हे गाणं गाऊन घेण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिने थांबले होते. तर असं गाणं तुम्ही निवडलं तर तुमचं खूप कौतुक. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे गाण्याचा प्रयत्न केलात तो. तर विश यू ऑल द बेस्ट. ह्यापुढे आम्हाला खूप छान छान गाणी तुमच्याकडनं ऐकायची आहेत. येस सर. आणि व्हरायटी ऑफ म्युझिक, व्हरायटी ऑफ सॉंग्स ऐकायचे आहेत. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. आयुष्याच्या संध्याकाळी आई वडील आपल्या मुलांना आर्त हाक मारतायत की या आता आमच्याकडे परत फिरा आणि आमच्याकडे बघा. म्हणजे एकाच वेळी काळजात चर्र करणारं, एकाच वेळी हळवं, भावूक, आर्त असं संगीत कसं काय देऊ शकले. पण स्वतः खळेसाहेब इतके भावूक आणि हळवे होते ना की तेच हे गाणं इतक्या ॲप्ट रीतीने चाल लावू शकतात. आणि हेच खळे काका कळीदार कपुरीसारखी लावणी पण करतात. शुक्रतारा मंदवारासारखं रोमॅन्टिक सॉंगसुद्धा करू शकतात. किती सहजपणे ते सगळ्या चाली, आणि त्यांची खासियत अशी होती की फटाफट चाली द्यायचे, कधी रेंगाळायचे नाहीत चाली द्यायला. कमाल आहे. म्हणजे हा म्हणाल तसं गूढता सगळ्या त्यांच्या गाण्यांमधली. आज ह्यांनी खरंच ती गूढता आपल्या गाण्यातनं पण आम्हाला दिली. आणि तू अगदी मनापासून आर्त सुरात, कोणाला माहीत नाही पण तू आळवलंस कोणाला तरी. खूप छान गायलास. थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी प दिलेला आहे. तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, पण हा गाणं अजूनही बाकी आहे. कुठेही जाऊ नका, लगेच परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. चिंचेचे झाड दिसे उद्या काय तू चावतोय मगाचपासून? काय तू चावतोस मगाचपासून? मी गायलो तर आतनं हल्लास का नाही? मी गायलो तर आतनं हल्लास का नाही? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आता ज्या संगीतकाराचं गाणं तुम्ही ऐकणार आहात त्यानं 1950 ते 1980च्या या 30 वर्षांमध्ये 55हून अधिक हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. आणि नुसतं हिंदीच नाही तर मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा तेवढीच समर्थ, लोकांना आवडणारी गाणी सुद्धा दिली. अशाच संगीतकाराचं गाणं घेऊन येतोय आजचा आपला पुढचा कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात अभिजित केळकर. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू
दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे हे गवत नभेगे पिवळे केशरमळे ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे उघडे डोंगर आजही माझे मुकुट घालती शिरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब गहिरे पिके तुझ दाल सरोवर दिसते का लाडके पाण्यात तरंगे घरकुल से होडके त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजिरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड हे गवत वाढलं मागच्या एपिसोडपेक्षा आता. अभि मस्त परफॉर्मन्स दिलास, छान गायलास आणि सगळ्या जागा पण छान घेतल्यास. एन दत्तांचं म्युझिक आहे, त्यांची खरं तर वेस्टर्न उडत्या चालीची गाणी आहे, सुरतेचं छेडीचं आहे. नंतर एक मला वाटतं अंगाईगीत पण आहे त्यांचं गाजलेलं, लिंबोणीच्या झाडामागे बाळा गाऊ कशी अंगाई. पण हे त्यावेळी एवढं गाजलं गाणं की मला आता मी तुमच्याशी शेअर करते हे सिक्रेट. मी जेव्हा आमचं लग्न झालं आणि हनीमूनचा विषय काढला तेव्हा माझा नवरा म्हणाला आपण कर्जतला जाऊया, तिथे चिंचेचं झाड आहे, काश्मीर कशाला पाहिजे. एवढं पॉप्युलर झालं होतं हे गाणं. पण आम्ही मस्त परफॉर्मन्स दिला, छान गायलास. थँक्यू धन्यवाद. अभिजित, मला तुझ्यावरती एक गंभीर स्वरूपाचा आरोप करावा असं वाटतं इथे. काय बरं? आयडिया सारेगमपच्या ह्या मंचाचा तू दुरुपयोग करत आहेस. आणि एकदा पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, मग हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापुरी आणि दिसशी तुम्ही नवतरुणी काश्मीरी वगैरे, हे कुणाला तरी मेसेज देण्यासाठी ह्या मंचाचा गैरवापर केला जातोय असं माझा आरोप आहे. फार गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. नाही. पण मित्रा काय मजा येते माहिती आहे. आणि गंमत अभिजित म्हणजे आता उजवीकडचा, की ज्यावेळेला तो अभिजित म्हणजे डावीकडचा गातो तर त्यावेळेला ना त्याचं गाणं संपल्यानंतर तो एक्साइटेड असतो असा एक्झॅक्टली असं त्याच्या पोटात ना ते जे गोळा असा वर खाली होतो आणि अंगावर शहारे येत असतात. लोकांनी वन्स मोर दिल्यानंतर तर मित्रा हे ना एक जिवंत आर्टिस्ट किंवा आर्टिस्ट आतमधला जिवंत असण्याचं खूप छान लक्षण आहे. ते बघ आता कसा मोठा श्वास त्यांनी दीर्घ श्वास सोडला. म्हणजे आता मला चांगलं म्हणतायत का वाईट म्हणतायत, वा चांगले म्हणले बाबा, सुटलो रे बाबा एकदाचा, असं सगळं त्याच्या मनात चेहऱ्यावर दिसतं. तर तुझ्यातला हा जो इनोसन्स आहे ना, तर तो तसाच कायम जप. नक्की. ऑल द बेस्ट. आणि गुलाबी पण राहू दे. हो. थँक्यू. किती देऊ? मला नी मिळालं तर आवडेल, पण आय थिंक नी मिळाला तर आवडेल मला, पण मग का मागतोस? एक मार्क का कशाबद्दल मला खूप म्हणजे मी खरंच मनापासून सांगतो, जेव्हा लिटिल चॅम्प्सचं पर्व चालू होतं ना आणि तेव्हा असा जो दंगा चालायचा किंवा त्या मुलांची जी एक्साइटमेंट असायची ना की अवधूत दादा अरे हे काय मागतोयस ते माग, असं जे असायचं ना ते मला खूप मनापासून असं वाटायचं की अरे यार मी इतका लहान का नाही आणि ह्यांच्यापैकी मी का नाहीये. तर असं मला म्हणजे व्हेरी गुड, दॅट्स द वे. आपण आता तसं करूया ना. म्हण ना माझ्याबरोबर मग. हे अवद्या अरे म्हण रे, म्हण हे अवद्या काय तू चावतोय मगाचपासून. काय तू चावतोस मगाचपासून? मी गायलो तर आतनं हल्लास का नाही सांग? मी गायलो तर आतनं हल्लास का नाही? हा मग दे नी. मग दे नी. येतच का?
क्या बात है. मी आनंदीबाई आहे. मी काय करणार? चमक करणार. ध मिळालाय वंदना ताईंकडून. Yes. आणि अवधूत कडून नी. डायरेक्ट. तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि असेच नी मिळावेत यासाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. कालच्या आणि आजच्या भागामध्ये मिळून आपण 12 संगीतकारांची तुमची आवडती गाणी तुमच्या आवडत्या 12 कलाकारांच्या गळ्यातून ऐकली. आणि आता ज्या वेळेची आपण वाट बघत होतो आणि खरं तर ही वेळ येऊ नये असं सुद्धा वाटत होतं, अशी एलिमिनेशनची वेळ. या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन. अमृता, आज पहिलं एलिमिनेशन टेन्शन आहे, काय वाटतंय? असं होऊ नये असं वाटत असतं, पण स्पर्धा आहे त्यामुळे ह्या क्षणाला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे. या जजेस समोर मला गायला मिळालं आणि झी मराठीच्या या रंगमंचावर गायला मिळालं. आय एम व्हेरी मच हॅपी अँड सॅटिस्फाईड. एलिमिनेशनचं एक वातावरणच निर्माण होतं आणि ते कॉन्टेजियस असतं, ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं. म्हणजे एखादं असलं की ते लगेच दुसऱ्याला. भरपूर टेन्शन आहे कारण गाण्याच्या रियालिटी शो मध्ये प्रथमच सहभागी होतीये. मला माहिती नाही कोण होईल एलिमिनेट, पण मला असंही माहिती आहे की होणार तर आहे, त्यामुळे कोणीच होऊ नये वगैरे असं नाहीये. कोणीतरी व्हावं, ते मी नसावं. या सारेगमच्या निमित्ताने आम्ही सगळे गाण्यासाठी उत्सुक असणारे लोक एकत्र आलो आहोत आणि आम्ही छान आम्हाला आवडणारी गाणी, आम्हाला झेपतील अशी गाणी आम्ही गाण्याचा प्रयत्न करतोय. शाळेत अभ्यासक्रमाला असलेली कविता आणि रेडिओवर ऐकलेलं गाणं यात जो फरक आहे तोच एलिमिनेशन फरक असावा असं मला वाटतं. मी एलिमिनेट झालो तर वाईट वाटण्यासारखं काही नाही. उलट मला एक आनंद असा आहे की माझी नवीन एक गाणी तयार करायची माझी इच्छा निर्माण झाली की चला आपण गाणी बसवूया. आज कोणीतरी एक जाणार खूप टेन्शन येत आहे. म्हणजे कुणी न जावं असंच मला वाटतं. ॲटलिस्ट एका एपिसोडमध्ये मला तुझं गाणं चांगलं झालं आणि आम्हाला तुझं गाणं आवडलं, जोपर्यंत हे मला एकदा ऐकायची इच्छा आहे तोपर्यंत तरी मी इथे राहावं असं मला वाटतं. आपल्या 12ही कलाकारांना मी मंचावर बोलवतो. आयडिया सारेगमपच्या या पर्वातले 12ही कलाकार इथे मंचावर उपस्थित आहेत आणि गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या सगळ्यांचंच मनोरंजन करतायत. पण आज एलिमिनेशनचा राऊंड आहे. अर्थातच यांच्यापैकी एकाला आज आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. या पर्वातलं हे पहिलं एलिमिनेशन आहे. आपण मान्यवर परीक्षकांनाच विचारूयात की आजचा निकाल नक्की काय आणि आज आपण कोणाला निरोप देणार आहोत. 3 नावं आम्ही काढलेली आहेत. त्यातली 3 नावं मी सांगते, बाकीचे सध्या सेफ झोनमध्ये आहेत आणि त्यातलं एलिमिनेट झालेलं नाव अवधूत सांगेल. 3 नावं अशी आहेत: वैभव मांगले, किशोरी शहाणे आणि क्रांती रेडकर. वैभव, किशोरीताई, क्रांती, तुम्ही तिघं बॉटम 3 मध्ये आहात. बाकी सगळे सेफ झोन मध्ये आहेत. अभिनंदन. आज हा निकाल देताना मला फार वाईट वाटतंय की एक पार्टिसिपेंट आता ह्याच्या पुढे आपल्याबरोबर नसेल हे सांगताना. अगदी किंचितशा फरकाने सगळ्यात खाली असलेलं नाव क्रांती. यू आर नॉट गोइंग आउट. थँक्यू सो मच. वैभव, पुढच्या एपिसोड्समधनं आम्हाला वेगवेगळी गाणी ऐकवता तुम्हाला येतील आणि तुमची गाणी आम्हाला ऐकायची आहेत. किशोरीताई, फिलहाल इस मकाम पे तुम्हाला आम्हाला टाटा करावं लागेल. निश्चित जो तुमचा निर्णय आहे तो मला मान्य आहे. लहान वयात अभिनेत्री झाले म्हणा, डान्सही मला येत होता, पण मी गाण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण तेव्हापासून जर मी गाणंही शिकले असते तर आज मला हा मंच सोडून जावा लागला नसता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स झी TV, थँक्स सारेगमपा. किशोरीताई, तुमचे सुद्धा धन्यवाद आम्हा सगळ्यांना एवढं एंटरटेन केल्याबद्दल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे असंच कायम राहो याच आमच्या सदिच्छा. इतर सगळेजण सेफ आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आजची मैफिल मात्र इथेच थांबवावी लागतेय.
अशीच उत्तमोत्तम गाणी तुम्हाला पुढच्या आठवड्यात सुद्धा ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका. बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. Saregama, I get Saregama.